प्रेमाने बोलावी येशू, लवकर या हो, या हो, या. तुम्ही लवकर या ठिकाणी या. आज तुमच्या सर्वांसाठी एक शांतीची वार्ता, आनंदाची वार्ता घेऊन आम्ही आलेलो आहोत. कारण हा अनुभव आमचा आहे आणि हा तुमच्या बरोबर आम्ही वाटावा. हा आनंद जो आहे 25 डिसेंबरचा, जो संपूर्ण जग साजरा करत आहे, तो आनंद आम्ही असा विचार केला की तुमच्यापर्यंत आणावा आणि ह्या वचनाद्वारे किंवा ह्या हस्तपत्रिकेद्वारे ते तुम्हाला समजावं आणि तो अनुभव तुम्ही घ्यावा. आणि मग तुम्हाला जो आनंद होणार आहे तो वर्षभर, आयुष्यभर तुमच्या बरोबर असणार आहे. प्रियानो, हे गीत जे गायलं ते प्रीतीची हाक आहे. 2024 वर्षापासून तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रेमाने, नम्रतेने, लीनतेने मानवाला हाक मारत आहे. आणि मानवाला ही हाक मारत आहे यासाठी की मानवाचा उद्धार व्हावा, मोक्ष मिळावा, पापाच्या बंधनातून सुटका मिळावी, तारण मिळावं. कारण प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर असताना असं म्हटले, समय पूर्ण झाला आहे, समय पूर्ण होत आहे. बंधूनो, जगाचा शेवट जवळ आणि जवळ येत आहे. 2020 मध्ये, 2021 मध्ये आम्ही अनुभवलं की जगामध्ये कशी एक मरी आली होती, भयंकर मरी, ज्याला आपण कोरोना व्हायरस, कोविड म्हणतो. कितीतरी हजारो लोक हे जग सोडून गेले. देवाची स्तुती असो की आज आम्ही इथे जिवंत आहोत तुमच्यापर्यंत येण्यासाठी. प्रियानो, ती मरी जी होती इतकी भयंकर होती, कितीतरी लोक हे जग सोडून गेले. संपूर्ण जग काही काळ थांबलं होतं, स्टँड स्टील, सगळं थांबलं होतं. व्यवहार बंद, व्यापार बंद, प्रवास बंद आणि कामकाज आणि कंपन्या, रेल्वेज आणि सर्व विमान संस्था आणि सर्व काही बंद होतं. मानव घाबरलेला होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 2024 वर्षापूर्वीच सांगितलं होतं की शेवटल्या काळामध्ये असं होईल. राष्ट्र राष्ट्रावर उठेल, राज्य राज्यावर उठेल, जागोजागी दुष्काळ, भूकंप आणि मर्या पसरतील. मर्या, आजार, रोग पसरतील. आणि त्याचा अनुभव संपूर्ण जगाने घेतला. परंतु मला सांगू द्या की पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की शेवटल्या दिवसामध्ये आणखीन काही भयंकर होईल आणि कितीतरी लोकांचा मृत्यू होईल. पण त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. त्याच्या लोकांना, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या प्रिय जनांना घेऊन जाण्यासाठी सुरक्षित ठिकाणी प्रभू येशू येत आहे. आणि म्हणून आमची इच्छा आहे तुम्ही देखील असावं. पण कसं असणार, कसं यायचं त्याच्याबरोबर, त्यासाठी आज हे जे आम्ही सांगत आहोत ते तुम्ही ऐकावं. बायबल सांगतं मनुष्यानं पाप केलेला आहे. पापाचं वेतन किंवा मजुरी मृत्यू आहे. पाप की मजुरी मृत्यू है, लेकिन परमेश्वर का वरदान प्रभु यीशु मसीह में अनंतकालिक जीवन. देवाचं कृपादान तुमच्यासाठी, माझ्यासाठी अनंतकाळचं जीवन आहे. आणि त्यासाठीच येशूने जन्म घेतला, मृत्यू सहन करण्यासाठी. येशूचा जन्म झाला गाईच्या गोठ्यामध्ये, तो वधस्तंभावरचा जो मृत्यू आहे तो सहन करण्यासाठी. कोणासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कारण आपला मृत्यू तशा प्रकारे व्हायला पाहिजे होता. पाप आपण करत आहोत, त्याने काहीच चूक केली नव्हती. तो निष्पाप, निष्कलंक आणि निर्दोष होता. त्याच्या मुखात कपट आढळलं नाही, त्याने कधी पाप केलं नाही. येशू ख्रिस्ताला पाप माहित देखील नव्हतं. आम्ही तर दिवसभर कितीतरी चुका करतो, लबाड बोलतो, खोटं बोलतो, मारामारी करतो, शिव्याशाप देतो, द्वेष, मत्सर, राग, क्रोध